जय श्री कृष्ण. This video is for Gita Olympiad 2025. माझे नाव विनय कुलकर्णी. गीता ऑलिम्पियाड बद्दल मला जो अनुभव आलेला आहे तो मी थोडक्यात आपणास सांगत आहे. गीता ऑलिम्पियाडच्या जाहिराती भगवद्गीता पठणचे जे क्लास होतात त्यामध्ये आम्हाला मिळत होत्या. व्हॉट्सअपवर पण त्याची माहिती मिळत होती. पण भगवद्गीतेवर एवढे अवघड प्रश्न असतील आणि ते आपल्याला सोडवता येणार नाहीत असं वाटल्यानं प्रथम मी तिकडे दुर्लक्ष केलं. नंतर उत्सुकतेपोटी मी रजिस्ट्रेशन त्यामध्ये केलं आणि त्यातील प्रश्न पाहिले आणि सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला अतिशय आनंद वाटू लागला, उत्सुकता वाटू लागली. ते प्रश्न सुटसुटीत आणि भगवद्गीतेमध्ये आपलं ज्ञान वाढवण्यास मदत होईल अशा पद्धतीचे लिहिलेले होते असं आढळलं आणि मी एक एक प्रश्न सोडवत गेलो. त्याचप्रमाणे त्यामध्ये गोशाळा व्हिजिट, अमृत कुंभ, अर्जुन व फिरता मासा आणि त्याच्या डोळ्याला बाण मारणे असे खूप मनोरंजक खेळसुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळं आहेत सध्या आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. आता मला खूप आनंद वाटत आहे. अजून 34 दिवस आहेत. बघूया काय होतं आहे ते. मला काही बक्षिसांचा मोह नाही, परंतु भगवद्गीता तसेच अनेक पौराणिक ग्रंथांमधील माहिती प्रश्नोत्तरातून त्याच्यातून आपल्याला मिळत राहते. भारतातल्या विविध राज्यांमधील जी धार्मिक स्थळं आहेत, संत आहेत, यांचीसुद्धा माहिती गीता ऑलिम्पियाडमधून आता मिळत आहे. शेवटी असं म्हणता येईल की कर्मण्येवाधिकारस्ये ना फलेषु कदाचन ना फल कर्म हेतुर्भूर माते संगोत्स्व कर्मणी. सध्या मी लीडर बोर्ड गीतामध्ये 50च्या आतमध्ये आहे आणि ही सर्व भगवद्गीतेची ओढ असल्यामुळं झालेलं आहे आणि भगवंताची श्रीकृष्णांची कृपा आहे. एवढं सांगून मी माझं ऑलिम्पियाडचं हे अनुभव कथन पूर्ण करतो. जय श्रीकृष्ण.